तुमच्याही शेळ्यांना लूज मोशन जुलाब होत आहेत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं ॲग्रोनियर गोट फार्मवरती. तर सध्याची जर स्थिती पाहिली तर ज्या काय बऱ्याच शेळ्या असतील, बोकड असतील किंवा बारके पिल्लं असतील, तर त्यांना जी काय लूज मोशन जुलाबची जी काय समस्या आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. आणि ही समस्या आल्याच्या नंतर याच्यावर कंट्रोल करणं आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. याच्यावर उपाययोजना करणं आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. कारण तुम्हाला माहिती की ज्यावेळेस लूज मोशन होत असतं किंवा ज्यावेळेस जे काय जुलाब लागत असतात त्यानंतर जे काही शेळ्या असतील, बोकड असतील किंवा बारकी पिल्लं असतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी कमकुवत म्हणजे त्यांची जी काही इम्युनिटी पॉवर आहे तर ती त्या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळते. आणि जे काय तुम्ही त्यांना चारा वगैरे फिडिंग देत असता तर त्यांचं ते प्रॉपर पद्धतीने त्या ठिकाणी ती खाद्यही त्या ठिकाणी नीट खात नाहीत. त्यामुळे जे काय लूज मोशन असेल किंवा जी काय जुलाब आहे तर ती त्या ठिकाणी कंट्रोल करणं आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये काही घरगुती उपाय आहेत आणि याच्यामध्ये काही मेडिकल जे काही इमर्जन्सी आहेत मेडिकलमधून आपण आणून ते औषध आपण त्यांना देऊ शकतो. तर याच्यामध्ये जे काय घरगुती उपाय आहेत तर त्याच्यामध्ये पहिला म्हणजे जी काय आपण चहापत्ती असते तर ती आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे चहापत्ती टाकून ते आपल्याला उकळून घेऊन ते आपल्याला जे काय अफेक्टेड म्हणजे जे काय शेळ्या आहेत तर ती त्याला ते पाजायचं आहे. याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये कंटिन्युअसली आपल्याला त्यांना ते देत राहायचं आहे. याच्यानंतर जे काय लूज मोशन आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल झालेलं पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही शेळ्यांचं दूध आहे तर ते दूध काढून आपल्याला त्याच्यामध्ये एक पट्टी घेऊन सुती कापडाची पट्टी घेऊन त्यांची जी काय शेपूट आहे तर ती त्या शेपटाला आपल्याला त्या ठिकाणी ती गुंडाळायची आहे. यांनीही एक 4 ते 5 दिवसामध्ये कंटिन्युअसली केल्याच्या नंतर जे काय लूज मोशन आहे तर ते त्या ठिकाणी कंट्रोल झालेलं पाहायला मिळेल. आणि याच्यानंतरही कंट्रोल नाही झालं तर जे काय आपल्याला मेडिकलमध्ये किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपल्याला एक पावडर मिळते, पॉवरगट नावाची जी काय पावडर आहे तर ती आपल्या ती काय पिल्लू असेल, शेळी असेल किंवा बोकड असेल तर त्यांना ती पावडर आपल्याला चारायची आहे की ज्याच्यामुळे आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये जे काय लूज मोशन आहे तर ती त्या ठिकाणी कंट्रोल झालेलं पाहायला मिळेल. आणि कंट्रोल होत असताना आपल्याला याच्यामध्ये काळजी घ्यायची की त्यांना अशक्तपणा येऊ नये किंवा अशक्तपणा जर आलेला असेल तर त्याच्यामध्ये ORS आणि जे काय इलेक्ट्रिकच्या ज्या काय पावडर आहेत तर त्या आपल्याला त्याच्यामध्ये देणं खूप महत्त्वाचे असतात. कारण त्याच्यामुळे जी काय इम्युनिटी पॉवर असते, जी काय अशक्तपणा आलेला असतो तर तो पूर्णपणे त्या ठिकाणी भरून निघालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर तुम्हीही तुमच्या जे काही शेळ्या असतील तर त्यांना तुम्ही लूज मोशन आल्याच्या नंतर ज्यावेळेस जुलाब होत असतील त्यावेळेस तुम्ही कोणती पावडर किंवा कोणते औषध त्या पिलांना देता तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेळी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.